आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बॅटरी पंपाबद्दल माहिती देणार आहोत। हा जो समोर आपण जो बॅटरी पंप बघत आहात हा हेवी ड्युटी डबल मोटर म्हणजे हाय प्रेशर फवारणी पंप आहे। याचा आपण रेग्युलर जो बॅटरी पंप वापरतो त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेशर असणार आहे, जो तुम्हाला आता डेमो मध्ये दाखवणार आहोत। सर्वप्रथम याच्यासोबत मिळणारं साहित्य तुम्हाला दाखवतोय। याच्यासोबत मिळणारं साहित्यामध्ये याच्यासोबत 3 प्रकारच्या गन मिळतात, जे रेग्युलर आपल्या फवारणी पंपासोबत एकच प्रकारचे मिळते। तर जे 3 प्रकारच्या गन आहेत, त्या तिन्ही गन तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची। ही हाय प्रेशर गन आहे, जी उंच झाडावरती काजूवरती व इतर ह्याच्यावर वापरू शकता। त्याच्यानंतर ही आहे 3 नोझल वाली 3 ऍक्शन वाली गन आहे। हे बघा, ही हाय प्रेशर नोझल गन आहे। त्याला 3 नोझल आहेत, जी आपण भाजीपाला पिकात तणनाशकासाठी आपल्याला भाजीपाला पिकात जिथे जास्त एरिया कव्हर करायचा आहे व आपल्या अंगापासून लांब ठेवून, म्हणजे लांब ताडी आहे याला, त्याच्यामुळे लांब ठेवून आपण स्टील मध्ये येते आणि जास्त एरिया कव्हर करून तुम्ही जास्त प्रेशरने फवारणी करू शकता। ही गन आहे। तिसरी या रेग्युलर जी बॅटरी पंपांना गन येते ती गन आहे। त्याला आपण वेगवेगळे अटॅचमेंट पुढे लावू शकता। नोझल्स येतात, हे फ्लॉवर नोझल आहे 5 होल वाला, तसंच त्याला सिंगल होल वाले 2 नोझल्स आहेत, ते 3 ऍक्शन वाला नोझल आहे। हा त्याला सोबत त्याचा कनेक्टर भेटतो, जे गन लावण्यासाठी आपण वापरला जातो तो। त्याच्यासोबत तुम्हाला आणखीन एक वेगळं ऍडव्हान्टेज मिळतं, हा बल्ब आहे, जो तुम्ही घरात लाईट गेलेल्या वेळेत तुम्ही ह्याचा पॉवर बँक किंवा इन्व्हर्टर म्हणून वापर करू शकता। हा इथे साईडला तुम्ही याचा चार्जर पोर्टला कनेक्ट केल्यानंतर रेग्युलर ह्याच्यानंतर तुम्ही हा अशा प्रकारे पेटतो, म्हणजे तुमचा इतर वेळी बॅटरी म्हणून देखील याचा उपयोग करता येऊ शकतो। त्याचा उजेड देखील बघा खूप चांगला उपयोग होतो उजेडासाठी। वायर देखील बऱ्यापैकी लांब आहे, जवळपास याची 8 ते 10 मीटर वायर आहे सोबत याच्या। त्याला मध्ये बटन दिलेले ऑन ऑफ स्विच साठी। त्याच्यानंतर ह्याच्यासोबत जो चार्जर आहे हा देखील थोडा ऍडव्हान्स चार्जर आहे। हा डिजिटल चार्जर आहे, बघू शकता तुम्ही मोठा डिजिटल चार्जर। पूर्वीचे चार्जर काय होते, फक्त एक ग्रीन आणि रेड लाईट यायची, त्याच्यावर चार्जिंग किती होती समजत नव्हती, पण ह्याच्यावरती तुम्हाला किती पर्सेंटेज मध्ये देखील समजतं। चार्जर इथे कनेक्ट केला की तुमचा पंप किती पर्सेंटेज चार्ज आहे हे देखील ह्या चार्जरवर दाखवतो। हे बघा, त्याच्यात 25%, 50%, 75%। आता हा बॅटरी 75% आहे, 100% नंतर तुम्हाला 100% दाखवतो। म्हणजे ही एक याच्यात सुविधा आहे, डिजिटल असल्यामुळे शेतकऱ्यांना सहज देखील समजू शकतो की आपला पंप किती चार्जिंग आहे, किती वेळ चालेल, हे देखील या चार्जर मध्ये लक्ष येतं। इतर चार्जरपेक्षा थोडासा वेगळा चार्जर आहे। तसेच याला जो मीटर दिलेला आहे, मीटर इंडिकेटर, हा देखील डिजिटल आहे, बघू शकता तुम्ही। डिजिटल मीटर ही नवीन टेक्नॉलॉजी आहे थोडक्यात। डिजिटल मीटर म्हणजे काय, चालू केल्यानंतर तुम्हाला इथे डायरेक्ट ह्या कांड्या, मोबाईल सारख्या कांड्या दिसतात, म्हणजे तुमची बॅटरी किती वेळ चालेल, किती चार्जिंग आहे हे याच्यात जाणवतं, लक्षात येतं। हा हे काय, त्याचप्रमाणे याचे बेल्ट आहेत, बेल्ट मध्ये पण बघू शकता तुम्ही कुशन वाला बेल्ट आहे, हेवी, म्हणजे पाठीला आरामदायी असा तुम्हाला फिलिंग होणार, खांद्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही ह्या बेल्टमुळे। त्याचप्रमाणे याला पाठी सपोर्ट देखील आहे। मागच्या साईडला पाठी फवारणी करत असताना शेतकऱ्यांच्या पाठीला हा गोलाकार सपोर्ट आहे, जेणेकरून पाठीला त्रास होत नाही। हे थोडेसे छोटे छोटे याच्यामध्ये चेंजेस आहेत, जे तुम्ही बघू शकता। आता ह्याच्या मी तुम्हाला फवारा दाखवतो की किती प्रेशरने हा फवारणी करतो। फवारणी करताना तुम्हाला सर्वप्रथम पाईप आहे, त्याला पाईपला तुम्हाला जर हे ताड्या लावायच्या असतील हाय प्रेशरच्या, तर ह्याला कनेक्टर येतो। हा कनेक्टर तुम्हाला कनेक्ट करावा लागतो। हा कनेक्टर तुम्ही सहजरित्या असा ते फिरवून लावू शकता। त्याच्यामध्ये तुम्हाला टँक मध्ये पाणी भरून घ्यायचं आहे। तुम्हाला पाण्यामध्ये जे काय औषध मिक्स करायचं आहे ते, ही त्याला जाळी असते, त्या जाळीच्या माध्यमातूनच पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या पंपामध्ये कचरा वगैरे जाऊ नये म्हणून। त्यानंतर ह्याला तुम्ही कुठले हे किंवा ही दोनापैकी एक गन तुम्ही कनेक्ट करू शकता। त्या गन कनेक्ट केल्यानंतर याचा प्रेशर तुम्ही बघा, हा आहे डायरेक्ट। त्याला इथे बटन दाखवायचे, 2 बटन आहेत, 2 बटन आहेत, म्हणजे 2 मोटर आहे त्याला। एक दाबले की एक मोटर चालू होते, दुसरी दाबले की दोन्ही मोटर चालू होतात, आणि दोन्ही मोटर दाबल्यानंतर तुम्हाला चालू होतं। हा त्याला रेग्युलेटर आहे, चालू बंद करायचा। तुम्ही स्पीड कमी जास्त रेग्युलेटर वरती करू शकता। आता तुम्हाला याचा प्रेशर बघा, हा प्रेशर तुम्ही समोर जाताना तुम्ही बघू शकता एवढा मोठ्या प्रमाणात याचा फॉगिंग होत आहे, किती एरिया एका वेळेला कव्हर होऊ शकतो।
बघा आता या 3 ऍक्शन नोझलने आपल्याला फवारणी किती जोरात होते, किती लांब टाकत जात आहे हे तुम्ही बघू शकता. हे बघा आपण आता दुसरी छोटी हायजेट गन लावतो याला. हे आपण आंबा, काजू वरती उंच झाडांवरती फवारणी करण्यासाठी तसेच जमिनीवरती पसरट झाडांसाठी देखील करू शकतो. आता सेटिंग आहे, तुम्ही पूर्ण स्टॉप केला की ऑटोमॅटिक मोटर बंद होते ऑटो कटा बसल्यामुळे. आता तुम्ही ह्या पाठच्या फिरवलात की तुम्हाला चालू होते. आता बघा बघा पूर्ण साधारणतः तुम्हाला 20-25 फूट उंच देखील त्याचा फवारा जातो. 20 फूट उंचीपर्यंत तुम्ही इथे बघितलात तर. दिसतोय ना वरपर्यंत. तुम्ही जसा मूठ आवळत जाल तशी तशी त्याचा तो पसरत जातो फवारा आणि पूर्णपणे इथे आपल्या हातात बंद देखील करता येतो. बंद तुम्हाला ऑटो कटअप ऑटो स्विचवर बंद होतो. त्याच्यासोबत ह्या 2 हेवी गन आहेत आणि जी रेग्युलर पंपासोबत येते ती ट्रिगरवाली गन देखील तुम्ही लावून तुम्ही आपल्या रेग्युलर फवारणी करू शकता. ओके. ह्याच्यासोबत आता बॅटरी पंप वापरताना काळजी घेण्याची महत्वाची काळजी, एक 2-3 प्रकारची काळजी घ्यावी लागते. महत्वाचं म्हणजे बॅटरी पंप असल्यामुळे हा चार्जिंग लावावा लागतो, जेणेकरून हा पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देता कामा नये. साधारणतः बॅटरी तुमची एक 10% 20% असताना चार्जिंग करावा, म्हणजे काम झाल्यानंतर चार्जिंग करून परत ठेवलात तर तुम्हाला तसा बॅटरीचा मेंटेनन्स येत नाही. बॅटरी तशी 3 ते 4 वर्ष आरामात चालते. मोटर वगैरे टोटल पार्ट ह्याचे रिपेरेबल आहेत. फक्त जास्त काळ बंद ठेवल्यामुळे बॅटरी खराब होऊ शकते, म्हणून जेणेकरून मधल्या काळामध्ये चार्जिंग करून थोडी वापरत राहणे गरजेचे असते. बाकी तसा ह्याच्यात मोठा मेंटेनन्स काही येत नाही. इतर बॅटरीच्या तुलनेत ह्याला म्हणजे बॅकअप देखील बॅटरी मोठी असल्यामुळे जास्त आहे व मोटर डबल असल्यामुळे प्रेशर देखील दुप्पट आणि जास्त वेगाने आणि खूप फास्ट काम करेल. धन्यवाद.